ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अस्मिताची तब्येत अचानक बिघडलेली असते आणि त्यामुळेच आता सगळ्यांनाच खूप जास्त टेन्शन येत असतं. अस्मिताचं काय झालं असेल आणि त्यामुळेच ना आता सगळीजणं अस्मिताची काळजी करत असतात. अस्मिताला म्हणत असतात की नको नको हे सगळं काही तू करूस आणि तुला सांगितलं आहे की तू टेन्शन घेऊ नकोस, जेवढं तू टेन्शन घेशील तेवढा तुला त्रास होईल हे देखील आता म्हटलेलं असतं. अश्विन तिला या सगळ्या गोष्टी सांगतो आणि तुझ्यामुळे बाळालासुद्धा त्रास होईल ह्या गोष्टीसुद्धा तो बोलल्यानंतर कल्पना आणि त्यासोबत प्रताप आणि त्यासोबत पूर्णाजींना आता अस्मिताची काळजी वाटत असते. म्हणजे अस्मिताचं रक्षण तर करायलाच हवं, पण अस्मिताच्या बाबतीत आता जे काही होत असतं वरचेवर त्यामुळे प्रताप एक बाप म्हणून खूप जास्त फ्रस्ट्रेट झालेले असतात. त्यांचं हेच म्हणणं असतं की नाही काही झालं तरी या सगळ्यामध्ये या सचिनची चूक आहे. हा सचिन जो समोरून आपल्या एवढा जात नाही ना तोपर्यंत आपण काहीच करू शकणार नाही. इकडे आता अस्मिताच्या रूममधनं जेव्हा प्रताप आणि पूर्णाची बाहेर येतात तेव्हा त्यांना समोरच आता तो दिसतो. जसा तो दिसतो ना तसा सचिन आता ओरडू लागतो आणि म्हणत असतो की तुम्ही कसे आहात आणि माझी अस्मी कशी आहे, मला माझ्या अस्मीची खूप जास्त काळजी वाटते असं देखील आता बोललं जातं. त्याच वेळेला अस्मीची काळजी करायला तू कोण आहेस? खरं तर अस्मीच्या बाबतीत तू जे काही केलंयस ना ते भयंकर आहे आणि म्हणूनच ना मला असं वाटतं की तू अस्मीच्या बाबतीत ना नाही विचारशील ना तेवढंच बरं आहे. आता या घरातून चालता हो, तुला सांगितलं होतं ना नाही राहायचं या घरात, तरीसुद्धा तू या घरात राहिलायस नाही. मला ना राग येतोय तुझा, चालता हो तू इथून असं बोलून आता त्याला घराबाहेरसुद्धा काढायचं चालू असतं. पण तो मात्र तिथून काही हटत नसतो. कल्पना पूर्णाची सगळीजणं आता त्याला हकलवायचा प्रयत्न करत असतात आणि त्याच वेळेला तो म्हणतो की नको ना असं करू, माझ्या अस्मीवर खूप प्रेम आहे, मी या घरातून जाईन ते अस्मीला आणि बाळाला घेऊनच. पण आता या सगळ्यामध्येच ना कल्पना म्हणत असते की तुला असं वाटतं का तू जे काही केलं आहेस त्यानंतर तुझ्यासोबत अस्मी आणि आम्ही तिचं बाळ तुझ्याबरोबर पाठवू? हा तुझा गैरसमज आहे. तुझ्याबरोबर आम्ही काही झालं तरी अस्मीला आणि बाळाला पाठवणार नाही असं देखील पूर्णाची आणि कल्पना ह्या दोघीही जणी आता सचिनला बोलत असतात. प्रताप यांना तर खूप जास्त रागच आलेला असतो. प्रताप यांनी तर अक्षरशः आता सचिनला म्हटलेलं असतं की आत्ताच्या आता इथून चालतं व्हायचं, नाहीतर मला बोलायला लावू नकोस की तू काय काय केलं आहेस. तुझ्यासारख्या माणसाच्या समोरसुद्धा ना खरं तर माझ्या मुलीला ठेवायला नको, तुझी सावलीसुद्धा नको आहे माझ्या मुलीच्या समोर असं देखील आता म्हटलं जातं. मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात तेव्हा मात्र आता टेन्शन आलेलं असतं. तर इकडे आता सचिनला मात्र आता पूर्णाची कल्पना हे सुद्धा आता तिथे थांबू पाहत नसतात आणि ते सरळ म्हणतात की तू चालता हो आणि तू इथून आताच्या आता निघून जा, कारण जर तू इथे जास्त वेळ राहिलास तर बघ तुझं काय करू ते आम्ही असं देखील आता म्हटलेलं असतं. आणि प्रताप यांनी धक्के मारत त्याचा अपमान करतच त्याला घराबाहेर काढलेलं असतं. आणि जेव्हा प्रताप हे चिडलेले असतात कारण शेवटी ते बापाचं काळीज आहे आणि त्यांना आपल्या मुलीची खूप जास्त काळजी वाटते आणि त्यासाठी तर त्यांनी आता धाडस करून हे सगळं काही केलेलं असतं. कारण त्यांना माहिती आहे की त्यांच्या मुलीचं सुख या माणसाला घरातून बाहेर काढण्यातच आहे. कारण त्यांच्या मुलीला जो काही त्रास होत होता ना तो भयंकर होता आणि तो इतका भयंकर त्रास होता ना की तो शब्दातही आता ते सांगू शकत नव्हते, मांडू शकत नव्हते आणि म्हणूनच त्यांनी आता या काही गोष्टी ज्या आहेत त्या केलेल्या होत्या. तर दुसरीकडे मात्र आता जेव्हा त्याला घरातून बाहेर काढलं जातं तेव्हा मात्र तो म्हणत असतो की माझं आधी ऐकून तरी घ्या, परंतु आता प्रताप त्याचं काही एक ऐकायला तयार नसतात. सरळ आता सांगून टाकलेलं असतं की तू आम्हाला ना काही सांगू नकोस, तू इथून आताच्या आता निघून जा आणि असं बोलून आता त्याला हकलवलं जातं. आणि जेव्हा धक्के मारून त्याला बाहेर काढलं जातं तेव्हा मात्र आता तो शांत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सचिनला तर बाहेर काढलं जातं पण आता तो सूड भावनेने बघत असतो, कारण त्याला ना या सगळ्या गोष्टी ना खरंच नकोशा झालेल्या असतात आणि त्याला आता कळत असतं की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर दुसरीकडे मात्र आता अर्जुन आणि सायली त्या जागेवरच असतात आणि त्या सगळ्या जागेवर शोध घेत असतात, कारण त्यांना आता तिथे काही पुरावे मिळालेले असतात, जसं की वडापाव खाल्लेला कागद आणि या सगळ्या गोष्टी. आणि तिथेच तो सगळा शोध त्या गॅरेजमध्ये सुरू असतो आणि त्याच वेळेला मात्र आता
अर्जुन जो आहे त्याला कल्पनाचा फोन आलेला असतो आणि कल्पना जेव्हा आता फोन करते तेव्हा आता ती सांगत असते की असा असा प्रॉब्लेम झाला आहे, प्लीज तू थोडं ऐकतोस का? आपल्या अस्मिताची तब्येत खूपच जास्त बिघडली आहे. आणि हे जेव्हा म्हटलं जातं तेव्हा मात्र आता खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. मग आता अर्जुन म्हणतो की बरं झालं त्याला घराबाहेर काढलं, कारण तो त्याच लायकीचा आहे. अस्मिता ही तर ठीक आहे ना? हो, आता अस्मिता ठीक आहे, पण तिची काळजी वाटते. तिला सांभाळण्यासाठी, तिची काळजी घेण्यासाठी तुम्ही प्लीज लवकरात लवकर या. ती अजूनही ना इतकी स्टेबल नाही आहे जितकी ती असायला हवी होती. त्यामुळेच ना तिची खूप जास्त काळजी वाटते. तुम्ही जरा लवकर या, असं देखील आता कल्पना अर्जुनला सांगू लागते. तर इकडे सायलीला टेन्शन आलेलं असतं. सायली विचार करत असते की काय झालं असेल आणि ती चालू फोनमध्येच अर्जुनला म्हणत असते की सांगा ना. आता जेव्हा अर्जुन फोन करतो तेव्हा आता अर्जुन फोन कट केल्यानंतर सायलीला सगळी घडलेली हकीकत सांगतो. आणि जेव्हा ही सगळी घडलेली हकीकत सायलीला कळते तेव्हा सायलीला सुद्धा जबरदस्त असा धक्का बसतो. आणि आता सायली टेन्शनमध्ये येते. सायली म्हणत असते की म्हणजे आपल्याला आता काही झालं तरी इकडनं निघायला हवं. आणि मग आता अर्जुन ही सगळी जबाबदारी त्या तिकडे असणाऱ्या लोकांवर सोपवतो, म्हणजेच पोलीस आणि आहेत ना त्यांच्यावर ही सगळी जबाबदारी आता तो सोपवतो आणि तिकडनं बाहेर पडतो. इकडे मात्र आता अस्मिताची काळजी घ्यायला पुन्हा एकदा कल्पना गेलेली असते. आणि कल्पना अस्मिताला म्हणत असते की बाळा, आता टेन्शन घेऊ नको, सगळ्या काही गोष्टी ठीक आहेत, नको काळजी करूस. आणि त्या बुईला आता ती समजावत देखील असते, तुझ्यावर आता कोणतंही संकट येणार नाही. तुझ्या बाबांनी त्या सचिनचा कायमचा बंदोबस्त केला आहे, त्याला इकडून घालवून दिला आहे, त्यामुळे तू मनाला वाईट वाटून घेऊ नकोस. आता अर्जुन आणि त्यासोबत सायली देखील घरी आलेले असतात आणि त्या आता विचारपूस करत असतात की नेमकं काय झालं आहे. मग घडलेला सगळा प्रकार आता प्रताप हे सांगत असतात आणि त्याच वेळेला त्याला या घरात आपल्या जवळही येऊ द्यायचं नाही असं देखील आता बोलत असतात. आणि जेव्हा हे सगळं त्यांचं कन्व्हर्सेशन सुरू असतं तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, अस्मिताईच्या जवळही त्या माणसाला फिरकू द्यायचं नाही. त्या माणसामुळे अस्मिताईचे खूप जास्त हाल होत आहेत. बिचारीला या सगळ्या अवस्थेत आनंदी राहायला हवं होतं, पण आता या सगळ्या अवस्थेत तिला काय काय सहन करावं लागतंय असा विचार देखील आता इकडे मनामध्ये येत असतो. आणि ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी मनामध्ये येत असतात ना तेव्हा मात्र आता भयंकर असा धक्का आता बसलेला असतो. मग या गोष्टी जेव्हा आता समोर येतात तेव्हा मात्र आता कळत नसतं की काय करावं आणि काय नाही ते. आणि त्यामुळेच ना आता या सगळ्या गोष्टी बोलत असतानाच सायली जी आहे ती मात्र आता कल्पनाला शांत करत असते आणि कल्पनाला म्हणत असते की का तुम्ही एवढा टेन्शन घेत आहे? आता सगळ्या काही गोष्टी ठीक आहेत, नको तुम्ही इतका त्रास करून घेऊ. मला माहिती आहे तुम्हाला या सगळ्याचा त्रास होत असेल आई, पण नका काळजी करू. सगळे सेम नसतात आणि सगळ्या काही गोष्टी ना आपल्या हातात आहे. आपण बघूया की काय करायचं आहे ते. अस्मिताईंना आपण जास्तीत जास्त खुश ठेवायचा प्रयत्न करूया. आता जरी अस्मिताई नाराज असतील तरी मी सुद्धा त्यांच्यासोबत बोलते, त्यांच्याशी जास्तीत जास्त आपण बोलूया, म्हणजे त्यांनाही बरं वाटेल. मग तर झालं ना. आणि तुम्हीच जर अशा टेन्शन घेऊन राहिलात तर कसं होईल? मग अस्मिताताईंना कोण सावरणार असं देखील आता सायली बोलत असते. दुसरीकडे पूर्णाजींना सुद्धा सायलीचं म्हणणं पटत असतं. आता सायली कल्पनाला सांगत असते की जा आई, तुम्ही अस्मिताताईंबरोबर बसा, मी जीवनाचं काय ते बघते. आणि मग त्याच वेळेला आता कल्पनाला काळजी वाटत असते. कल्पना म्हणत असते की मला ना माझ्या अस्मीची काळजी वाटते. अस्मीची डिलिव्हरी तर नीट होईल ना? अस्मीचं बाळ तर व्यवस्थित होईल ना? आता तुम्ही काय एवढे विचार करताय? आपल्या अस्मिताताईंच्या बाळाला काही होणार नाही. आपण सगळी तयारी करणार आहोत आणि अस्मिताताई एकदम मस्त डिलिव्हरी करून पुन्हा आपल्या घरी येणार आहेत. एकदा का त्यांच्या हातात तुमच्या बाळ आलं ना की बघा तुमचा आनंद किती असणार आहे. आणि मग सगळ्या काही गोष्टी तुम्ही हळूहळू विसरूनही जाल. नका काळजी करू, इतका सगळा विचार करू नको असं देखील सायली समजावत असते. पण सायलीला सुद्धा मनात खूप जास्त टेन्शन असतं. इकडे कल्पना आणि रविराज बोलत असतात आणि त्यांना आता खूपच जास्त टेन्शन लागून राहिलेलं असतं की काय झालं असेल. आता रविराज विचार करत असतात की सुमनचं काय करायचं, म्हणजे सुमन ओके तर असेल ना, आपण तिचा शोध घ्यायला हवा. पण आता काय झालं असेल सुमनच्या बाबतीत? नागराजचं काहीच वाटत नाही, पण सुमनची खूप जास्त काळजी वाटते. तेवढ्यातच ना आता नागराज घरी आलेला असतो. नागराज विचार करतो की ह्यांच्यासमोर आता मी पुन्हा दिसलो की ही दोघंही जण पुन्हा एकदा माझ्या आडवे येणार. जसे मांजर आडवी येते ना, अगदी
अगदी तसंच मग आता नागराज दारू प्यायचं नाटक करतो. म्हणजेच तो दारू पिऊन आला आहे आणि अगदीच वेड्यासारखं तो करू लागतो. म्हणजेच रविराज त्याला काही विचारणार तेवढ्यातच तो टेबलवर असलेला ग्लास बिस काय आहे ते सगळं काही पाडून टाकतो. म्हणजेच आता तो एकदमच वेड्यासारखं चालत असतो. म्हणजे असं तो दाखवतो की त्याने खूप जास्त दारू घेतली आहे सुमन नसल्याच्या टेन्शनमध्ये आणि त्यामुळेच ना आता तो स्वतःच्या पायावर सुद्धा उभा राहू शकत नाही आहे असं काहीसं खोटं तो दाखवत असतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो दाखवत असतो ना तेव्हा मात्र विराज नागराजला म्हणतात याचा अर्थ तू दारू पिऊन आलायस का? हे काय आहे सगळं घाणेरडा? किती दारू पियाला आहेस? अरे मला ना खूप जास्त काळजी वाटत होती. काय करू रे दादा? सुमन नाही आहे, सुमनची मला काळजी वाटते. सुमन माझी बायको आहे आणि ती माझ्या जवळ असायला हवी होती. पण आज सुमन माझ्याबरोबर नाही आहे. ह्याचा त्रास मला किती होतोय मी कसं सांगू तुला? मला खूप जास्त त्रास होतोय. प्लीज रे दादा तू तरी समजून घे. मला माझी सुमन हवी आहे. मग मी काय करू? आणि तूही माझ्यावर विश्वास ठेवत नाही आहेस. मग मला दारू पिण्यावाचून दुसरा पर्याय होता का? मग आता प्रतिमा म्हणते की ह्याच्यावर दारू पिणं हे सोल्युशन आहे का भाऊजी? तुम्ही काही पण बोलू नका आणि त्याचबरोबर सुमन कुठे आहे काय आहे हे शोधायचं सोडून तुम्ही दारू पित बसलात असं देखील ती बोलून त्याला हिणावू लागते. तर दुसरीकडे मात्र या सगळ्या गोष्टी तर होतच असतात. पण आता मुद्दामून नागराज हे सगळं नाटक करत असतो. काय तो पायाखाली झुकत असतो आणि काय तो दाखवत असतो की मला खूप जास्त टेन्शन आलं आहे हे सगळं काही. आणि त्यामुळेच ना आता इकडे मात्र अर्जुन आणि सायली हेही आता विचार करत असतात आणि त्यांचं हे डिस्कशन सुरू असतं. तेही म्हणत असतात की हे सगळं काय चाललंय? म्हणजे मुळात आहे ना आपण सुमन काकूंना शोधायला गेलो होतो. सुमन काकूंना शोधत असतानाच आपल्याला अजून एक पुरावा सापडला आहे आणि तो म्हणजे तुमच्या लक्षात येतोय का? तुमच्या निदर्शनास येत आहेत का या सगळ्या गोष्टी? आता आपण जेव्हा सुमन काकूंना शोधण्यासाठी बाहेर पडलो होतो तेव्हा नागराज काका तेही नव्हते तिथे आणि त्याचसोबत आपल्याला एक गोष्ट माहिती आहे का? प्रियाही नव्हती. आणि जेव्हा आपल्याला तो आवाज आला ना त्यावेळेला मला असं का वाटते की तो आवाज प्रियाचाच होता. हो तो आवाज प्रियाचाच होता. मला पूर्णपणे खात्री आहे. आणि मग त्या आवाजाचं काय? त्या आवाजाच्या दिशेनेच आपण गेलो होतो. प्रियाने मुद्दामून आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला हेही सरळ स्पष्ट दिसत आहे. आणि तरीही सुद्धा आपण या सगळ्या गोष्टीतून का विसरतोय? मग आता अर्जुन समोर लावलेल्या बोर्डवर सगळे जे काही सूत्रधारांची नावं असतात ती सूत्रधारांची नावं एकदम निशाणीने बघत असतो. आणि त्याच वेळेला आता रविराजांना लक्षात येतं की सुमनचा शोध घ्यायला हे लोक गेले होते. पण काय झालं असेल? तर इकडे नागराज मात्र आता अगदीच रविराजांच्या पायापाशी पडलेला असतो आणि रविराजांना आता तो म्हणत असतो की दादा तू तरी मला माफ कर रे. तूही तरी मला समजून घे रे. माझी बायको माझ्यापासून दुरावली आहे. तू भाऊ म्हणून सुद्धा मला असं लांब केलंस तर कसं चालेल रे दादा? प्लीज रे दादा माझ्याबद्दल चुकीचा गैरसमज करून घेऊ नको. एकतर आई बाबा लहान असतानाच मला सोडून गेले. त्यानंतर तूच मला आधार होता. तूच मला लहानाचं मोठं केलं. मी या सगळ्या गोष्टी कशा काय विसरू शकतो? नाही रे. आणि तू माझ्याबद्दल सध्याला तो काही गैरसमज करून घेतोय ना तो खूप चुकीचा आहे. तू नको समजूस रे तसं काही असं देखील बोलून आता रडण्याची ॲक्टिंग नागराज करत असतो. रविराज मात्र आता ह्या नागराजला चांगलेच ओळखून असतात कारण सुमन त्यांची घरात आलेली नसते आणि त्यामुळेच ना आता खूप जास्त राग जो आहे तो खरं तर इकडे आता रविराज आणि प्रतिमाला येत असतो. तरीसुद्धा नागराज दारू पिऊन आलाय म्हणून आता ते शांत असतात. तर नागराज मात्र ॲक्टिंग करतच ना आता ते काय लोटांगण काय घालत असतो, पाया काय पडत असतो हे सगळं काही त्याचे प्रकार सुरू असतात. कारण ना सुमनबद्दल मुद्दामून किंवा तो कुठे गेला होता काय करत होता याबद्दल काही प्रश्न विचारायला नकोत ना यासाठी त्याने हे सगळं काही नाटक केलेलं होतं. तर दुसरीकडे मात्र आता अर्जुन आणि सायली ह्यांना आता अस्मिताची सुद्धा काळजी वाटत असते. आणि बरं झालं अस्मिता आता ठीक आहे. पण अस्मिताच्या बाबतीत आपण ही काळजी करायला हवी. आईला तर आपण समजावलं आहे पण अस्मिताईला आपण खूप जास्त सांभाळायला हवं असं आता सायली आणि अर्जुन बोलत असतात. कारण ज्या काही गोष्टी झालेल्या असतात ना त्या खूप जास्त भयंकर असतात आणि त्यामुळेच आता अस्मिताईंची डिलिव्हरीसुद्धा जवळ आलेली आहे आणि त्यामुळेच त्या विषयावर त्यांची चर्चा सुरू असते. तर आता सुमन काकूंनासुद्धा आपल्याला उद्या पुन्हा एकदा शोधायला जायला हवं. कारण आपण जर सुमन काकूंना शोधायला नाही गेलो तर हे आपल्यासाठी प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. कारण सुमन काकूंचा पत्ता आपल्यासाठी शोधणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्या कुठे असतील काय असतील याचा शोध आपण घेऊया असं त्यांचं डिसाईड झालेलं असतं.
आणि या सगळ्या गोष्टी तर डिसाईड होतात तेव्हाच ना. आता अर्जुनच्या फोनवर रविराजांचा फोन आलेला असतो. रविराज अर्जुनला म्हणत असतात की काय झालं, सुमनचा काही शोध लागला का? नाही, अजून तरी काही शोध लागलेला नाही. पण नागराज काका कुठे आहेत? ते आहेत का घरी? आले होते ना घरी तुम्ही गेलात तेव्हा? नाही, नागराज काका घरी तर आले होते, पण नागराजने खूप जास्त दारू पियालेला होता. तो स्वतःच्या पायावर धड उभंही राहू शकत नव्हता, एवढी जास्त त्याला दारू झाली होती, असं देखील आता नागराजबद्दल सांगितलं जातं. मग रविराज नागराजबद्दल जेव्हा सांगतात तेव्हा अर्जुनला खूपच जास्त अजूनच संशय बळा होतो, कारण त्याला माहिती आहे की ही सगळी नाटकं चालली आहेत. अर्जुन बरोबर या सगळ्या गोष्टी ओळखून असतो. त्यानंतर आता अर्जुन आणि त्याचसोबत सायली रविराजांशी बोलत असतात. आपण लवकरात लवकर त्या सगळ्या ॲड्रेसवर पोचूया आणि या सगळ्याचा शोध लावूया, कारण हे सगळा शोध जो आहे तो पोलिसही घेत आहेत आणि आपणही घेऊया, असं देखील आता म्हटलं जातं. आणि या सगळ्याची शोध मोहीम जी आहे ती आता सुरू असते. आणि त्यानंतर मात्र आता पाहायला मिळतं इकडे अर्जुन फोन ठेवतो. अर्जुनचं बोलणं वगैरे होतं, मग अर्जुन फोन ठेवतो. आणि जेव्हा अर्जुन फोन ठेवतो तेव्हा इकडे मात्र एक नवीन सीन दाखवला जातो, तो म्हणजे महिपतचा. महिपत जो आहे तो मात्र आता म्हणत असतो की आपल्याला इथून आता सुटायला हवं. या मोठ्या प्रसंगात आपण अडकलेलो आहोत, या पेचात अडकलेलो असताना आपल्याला काही झालं तरी बाहेरही पडायचं आहे. मग तो आता सुमनच्या जवळ जातो आणि सुमनशी बोलायचा प्रयत्न करत असतो. सुमनला म्हणत असतो की वहिनी, तुम्हाला एक सांगू का की तुमची अवस्था ना बेकार केलेली आहे या नागराजने. बघा, माझ्यासोबत मैत्री असूनसुद्धा माझ्यासोबत तो कसा वागलाय आणि तुमच्यासोबतही तो विचित्र वागलाय. भयानक आहे हे सगळं. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर यातून बाहेर पडायचं असेल ना तर तुम्ही स्वतः बाहेर पडू शकता. मी तुम्हाला बाहेर काढू शकतो. बघा, माझ्या हाताला बांधला आहे, माझा हात हा सोडा, मग मी पण तुम्हाला सोडतो. मग आपण मिळून त्या नागोबाची वाट लावूया. मग तुम्हाला इथेच अडकून पडायचं आहे का? हा नागोबा काही सोडणार नाही आहे. मग सुमन हे सगळं ऐकत असते आणि सुमन हे विचार करते की हा महिपत एवढा गोडी गुलाबीने आपल्याशी बोलतोय, तर आपणही इथून लवकरात लवकर बाहेर पडूया. म्हणजे का होईना, आपण जर इथून बाहेर पडलो तर लवकरात लवकर घरी जाऊन सगळं काही सांगता येईल. म्हणूनच ती आता त्या महिपतची मदत करायचं ठरवते, कारण महिपतचा हात जो बांधलेला असतो तो मागून बांधलेला असतो, पण इथे सुमनचा हात हा पुढून बांधलेला असतो. आणि म्हणूनच आता तो विचार करतो की नाही, आपण ना सुमनला सोडायला सांगायला हवं. म्हणून तो सुमनला सोडायला सांगतो. जेव्हा आता सुमनला सोडायला सांगितलं जातं तेव्हा आता सुमन त्याच्याकडे एका वेगळ्याच नजरेने बघत असते. पण तो सुमनला म्हणतो की ओ वहिनी, माझ्याबद्दल असा विचार करू नका, 113% सांगतोय, मी तुम्हाला असा सोडून जाणार नाही, असं तो विश्वास तिला देऊ लागतो. दुसरीकडे आता सचिनला घराबाहेर काढलेलं असतं आणि म्हणूनच या सगळ्या प्रसंगावर ना प्रिया खूप जास्त खुश असते. म्हणजे तिला ह्या सगळ्याचा आनंद एवढाच असतो की आता ह्या घरामध्ये बाकी ह्यांचं लक्ष दुसरीकडे कुठेही जाणार नाही. ही लोक फक्त त्या सचिनचा, अस्मिताचाच विचार करत राहतील. या प्रकरणातच ही लोक फिरत राहतील असा विचार इकडे प्रिया करत असते. दुसरीकडे सुमन आता महिपतची सुटका करते. महिपतला आता काही झालं तरी लवकरात लवकर तेथून सुटायचं असतं आणि त्याचसाठी तर तो सुमनला कसाबसा मस्का लावतो आणि तिला सांगत असतो की इथून माझी सुटका कर. आणि म्हणून तिने आता जे हाताला बांधून ठेवलेलं असतं ते हाताचं सोडवलं जातं. जसा त्याचा हात सुटतो तसं तो आता स्वतःचे पाय वगैरे सुद्धा सोडवून घेतो. आणि आता जसे त्याचे पाय वगैरे सुटतात तसा आता तो विचार करतो की चला, आपल्याला इथून आता सटकायला हवं. आणि त्याच वेळेला आता सुमन तिच्या तोंडात बोळा असतो, ती त्याला माझा हात सोडा वेळेला महिपतने आता मोठा गेम केलेला असतो. महिपतने खूप जास्त दगाबाजी केलेली असते. म्हणजेच त्यांनी आता सुमनचे हात खाली पडलेल्या रशीने अजूनच घट्ट बांधलेले असतात. सोडवायचं राहिलं बाजूला आणि आता अजूनच ते घट्ट बांधले जातात आणि त्यामुळे आता तो तिकडनं सटकतो आणि जेव्हा त्याच्या फंटरनं तो बघतो तेव्हा ते फंटर त्याच्याकडे बघत राहतात. आता नेमकी चैतन्याची नजर जाते आणि चैतन्य बघतो आणि चैतन्य लगेच फोन करून या सगळ्याबद्दल अर्जुनला सांगतो. आणि इकडनं आता तो गेलाय आणि मी त्याचा पाठलाग करतोय, तू मला लोकेशन पाठव, असं देखील अर्जुन आता चैतन्याला फंटरच्या मोबाईलवर ना महिपतने कॉल केलेला असतो. आणि महिपत कॉल करून बोलत असतो की काय झालं आहे, अरे बघितलंस का नागोबा, तुझ्या नाकावर टिचून मी माझी सुटका तर करून घेतली आहे, असं देखील आता बोललं जातं. अरे तू निसटलास. मग आता ही गोष्ट प्रियाला सुद्धा समजते. प्रियाला जेव्हा ही सगळी गोष्ट समजते तेव्हा प्रिया खूप जास्त टेन्शनमध्ये येते आणि प्रिया खूप जास्त आता त्याला सुनावू सुद्धा लागते. इकडे अर्जुन आणि चैतन्य बरोबर शोध घेत असतात आणि आता पोलिसांना सुद्धा कामाला लावलेलं असतं आणि पोलिसांना सुद्धा सांगितलेलं असतं की चला, आपण बरोबर त्या दिशेला पोचत आहोत. आणि त्याच वेळेला आता इथे प्रिया खूप जास्त
संतापलेली असते आणि त्याच वेळेला ती नागराजला खूप काही बोलत असते. तू काहीच करू शकला नाही, तू मरतेस का कोणेस, या सगळ्या भाषेत ती आता बोलत असते. इकडे महिपत झाडामागे लपलेला असतो, कारण समोर पोलीस उभे असतात. त्याला भीती वाटत असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.